शेतकरी मारहाणीच्या आरोपांना कोणतीही तथ्य नाही. महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी महाराज. आंतरराष्ट्रीय कथाकार व भविष्यवक्ता 1008 महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी महाराज यांच्यावर शेतकऱ्यांवर अमानुष मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र या सर्व आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत महाराजांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. महाराजांनी सांगितले की काही माध्यमांमध्ये व सोशल मीडियावर कोणतीही शहानिशा न करता चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आली. यामुळे त्यांच्या प्रतिमेची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. छोट्याशा घटनेला अनावश्यकपणे मोठे व व्यापक स्वरूप देण्यात आले असून वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणात दोन्ही बाजूंचा सखोल विचार न करता एकतर्फी निष्कर्ष काढण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांनी आवाहन केले की कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी महाराजांनी पुढे सांगितले की आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून हा केवळ चुकीचा प्रचार आहे. समाजात गैरसमज पसरवण्याचा हा प्रकार असून यामागील सत्य समोर येणे गरजेचे आहे. दरम्यान या प्रकरणामुळे विविध स्तरावर चर्चा रंगत असताना संबंधित घटनेची सत्यता आणि दोन्ही बाजूंची भूमिका समोर येणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बापूजी, आपण जर आता सध्या बघितलं तर काही समाजकंटकांकडून किंवा काही आपल्यावरती आरोप करणाऱ्या व्यक्तींकडून या ठिकाणी काही चुकीची भूमिका घेण्यात येत आहे. त्याबद्दल काय सांगणार आपण? एकतर्फी तो निर्णय त्यांनी घेऊन आणि सगळी ती चुकीची बदनामी करणारी माहिती त्या ठिकाणी दिल्यामुळे तो प्रॉब्लेम निर्माण झाला. आमचं हे म्हणणं आहे की संविधानमध्ये ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की कुठल्याही गोष्टीची शहानिशा करावी, दोन्ही बाजू विचारात घ्याव्या आणि मग आपण समाजामध्ये त्या गोष्टीचा प्रचार करावा. पण दुर्दैवाने आमच्यापर्यंत आधी कोणी आलं नाही आणि ते चुकीचं त्यांनी मग प्रचार करून टाकला की महाराजांनी खूप महान मार केली, लाकडांचा वापर केला, खडवांचा वापर केला. ना लाकडाचा काही स्पर्श आहे, ना खडवा आमच्या पायात सुद्धा नव्हते, हात तर खूप दूर आहे. आणि तो एक पपईचा विषय होता की या ठिकाणी त्यांच्या पपईने अनेकांना फूड पॉयझनिंग सारखं झालं, खूप तक्रारी आल्या. मग आमच्यावर जिम्मेदारी, देश विदेशातनं इथं लोक येतात आणि त्यांना जर सुख मिळण्याऐवजी दुःख मिळत असेल आपल्यामुळं, तर तो एक प्रकारचा त्यांच्यावर झालेला अन्यायाचा किंवा फसवणूक आहे. म्हणून आपण त्यांना वारंवार सांगितलं की तुम्ही ते विकू नका, इकडे आणू नका. 8 महिने आम्ही काही बोललो नाही आणि ते गरीब शेतकरी असा मुद्दा लावून धरला. ऍक्च्युली सगळ्यात मोठा पॉइंट हा आहे, ते गरीब शेतकरी नाही आहे, ते स्वतः व्यापारी आहेत, त्यांचा मुलगा व्यापारी आहे, त्यांची मोठी आडत आहे, मोठं शेड आहे, खूप मोठा त्यांचा व्यवसाय आहे आणि ते गावचे उपसरपंच राहिलेले आहेत. आता पत्नी सरपंचासाठी उभी करणार आहेत आणि ते जिल्हा परिषद आणि तुमचं काय म्हणता पंचायत समिती ते सुद्धा सगळं लढलेले आहेत. पण गरीब शब्द वापरल्यामुळे गरीब शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवून आणि आमच्यावर बदनामीचा ठपका लावण्यासाठी त्यांनी तो वापर केला. ऍक्च्युली तसं नाही आहे. तुम्ही फुटेज बघू शकता. ते काय थोडंसं त्यांच्या चुकीच्या बोलण्यातनं, चुकीच्या वागण्यातनं थोडीशी धक्काबुक्की जी झाली होती, त्यातनं ते अगदी सही सलामत इथनं आरामात आनंदात गेलेले आहेत. असे फुटेज वगैरे आहेत. पण छोट्याशा घटनेला खूप मोठं व्यापक स्वरूप त्यांनी दिलं आणि त्यांचा एक भाचा आहेत बापू गवळी, ज्याने हा संपूर्ण खेळ रंगवला. त्याचे काही मित्र पत्रकार आहेत आणि त्याने हे सगळं खोटं सांगून एवढं रंगवलं की संपूर्ण महाराष्ट्राने बदनामी केली. पण त्यात सत्यता नाही, आम्ही स्पष्ट केलं, असं काही झालेलं नाहीये जसं ते सांगताय.